एकनाथ शिंदेंच्या काळातील अनेक योजनांना कात्री, आनंदाचा शिधा, तीर्थाटन, शिवभोजन थाळी योजना निधी अभावी केवळ कागदावरच राहणार। एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला आदित्य ठाकरेंचा विरोध, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला स्थगिती द्या, आदित्य ठाकरेंची पंकजा मुंडेंकडे मागणी। आवादा पवनचक्की कंपनीकडे वाल्मिकनं खंडणीसाठी तगादा लावल्याची माहिती, तब्बल 6 वेळा खंडणीसाठी फोन केल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदेंचा जबाब। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीडच्या केज कोर्टात पहिली सुनावणी, आरोपी फासावर जाईपर्यंत न्यायाची लढाई थांबणार नाही, धनंजय देशमुखांचा निर्धार। राज्यातील अनेक जिल्हा बँकेत कोट्यवधींच्या जुन्या नोटा धुळखात पडून जुन्या नोटा जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून नकार घंटा, जिल्हा बँकांसमोर आर्थिक अडचण। बँकेचं कर्ज बुडवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, मालेगावातील दोघांना पोलिसांकडून अटक। पालघरच्या डहाणू समुद्रात तेलाचे साठे सापडले, 8 वर्षांपासून सुरू असलेल्या शोधाला अखेर यश, भारत खनिज तेल उत्पादनात मोठी झेप घेणार। रायगडच्या तोंडसुरे गावात भीषण पाणी टंचाई, महिलांचा शासकीय कार्यालयावर हंडा मोर्चा, पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। आणि नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण, उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांनी कोसळले।